सगळे पार्ट, त्याचे फंक्शन्स, मग त्याचा रोल काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघितल्या. त्याच्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमचा दुसरा पार्ट आपण बघायला सुरुवात केली होती, स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डची मॉर्फोलॉजिकल आस्पेक्ट्स जे आहेत ते सुद्धा बघितले आपण. हे रिजन कुठले कुठले आहेत किंवा त्याची साईज काय आहे, त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे रिजन जे आहेत त्याला वेगवेगळी नावं काय आहेत, आणि त्याच्यानंतर आपण जनरली असं म्हटलं होतं की कुठल्या प्रकारच्या नर्व्ह त्याच्यापासून येतात त्या सुद्धा आपल्याला बघायच्या असतात, पण त्या पुढच्या नर्वस सिस्टीम म्हणजे दुसऱ्या भागामध्ये बघायला. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला स्पायनल कॉर्डचा आहे, तो म्हणजे ट्रान्सफर्स सेक्शन. त्याचा टीएस आपल्याला बघायचा. टीएस बघत असताना आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या लक्षात येतील. टीएस जर बघितला, टीएस म्हणजे काय, ट्रान्सफर्स सेक्शन. म्हणजे जर हा खडू असा असेल, असा जर कट केला, ट्रान्सफर्स अँगलनं जर कट केला तर त्याला काय म्हणायचं, ट्रान्सफर्स सेक्शन असं म्हणायचं. लेंथ वाईज कट जर केला, लेंथ वाईज जर कट केला तर त्याला लॉन्जिट्युडिनल सेक्शन असं म्हणतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर हा टीएस जर आपण घेतला तर टीएस मध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. पहिली गोष्ट काय लक्षात येते, स्पायनल कॉर्ड इज डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. काय आहे, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड म्हणजेच काय की डॉर्सल साइड ना आणि व्हेंट्रल साइड. डॉर्सल साइड म्हणजे वरची बाजू आणि व्हेंट्रल साइड म्हणजे खालची बाजू, दोन्ही वरच्या आणि खालच्या बाजूने जरा दबलेला आहे असा लक्षात येईल. ठीक आहे, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड अँड देअरफोर इट अपीअर्स अ डिफरंट स्ट्रक्चर. म्हणून त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पूर्णपणे वेगळं झालेलं बघायला मिळेल. जर स्ट्रक्चरल कंपाऊंड्स आपण बघितले तर आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. ऑल्सो इट कंटेन्स अ मेनिंजेस. इथं सुद्धा काय असतात, मेनिंजेस प्रेझेंट असते हे बघा ना, मेनिंजेस. इट कंटेन्स डिफरंट काइंड्स ऑफ द मेनिंजेस अँड इनर टू द मेनिंज देयर आर डिफरंट काइंड्स ऑफ द नर्वस टिश्यू. दोन वेगळ्या प्रकारचे नर्वस टिश्यू आपल्याला असलेले बघायला मिळतात. अँड देयर आर ग्रे मॅटर्स, ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर अशा तीन वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतात. जनरली जर आपण टीएस बघितलं तर आपल्याला तीन गोष्टी लक्षात येतात. बाहेर काय, मेनिंजेस आहेत, आउटर कव्हर, त्याच्यानंतर ग्रे मॅटर आहे, त्याच्यानंतर व्हाईट मॅटर आहे. बघूया आपण हा स्ट्रक्चर मध्ये कसा असतो, ग्रे मॅटर कसा असतो आणि व्हाईट मॅटर कसा असतो, त्याचे रिजन कुठले असतात आणि त्या रिजनची फंक्शन्स काय आहेत, हे आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जराशा बघायच्या. जर आपण एखादं स्ट्रक्चर जर काढलं तर आपल्याला लक्षात येईल डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. म्हणून जरा डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड जर आपण बघितलं तर काय बघा, जरा लंब गोलाकार भाग दिसतोय जरा. ठीक आहे, इलिप्टिकल असल्यासारखं वाटतं, कारण त्याचा वरची बाजू काय झाली आहे, जरा दबलेली आहे, खालची बाजू जरा दबलेली. म्हणून त्याला जर आपण याच्यामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे, सगळ्यात बाहेर काय मेनिंजेस आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे मॅटर्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. आता मुद्दामून पहिलं आतले मॅटर्स काढून घेतो आणि मग काही स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये मेनिंजेस आहे, ठीक आहे.
तीन लेयर आपल्याला तीन लेयर्स इथे काढायचे. इथे सुद्धा ज्या गोष्टी आपण मेनिंजेस मध्ये बघितल्या त्याच गोष्टी आपल्याला इथं लक्षात येईल. बाहेरचा मॅटर कुठला असेल किंवा लेअर कुठला असेल बघा. आउटर मोस्ट लेअर ऑफ द मेनिंज कुठला असतो सांगितलं आपण याच्यामध्ये ड्युरा, बरोबर. मिडल कुठला असतो अरेक्नॉइड. अरेक्नॉइडच्या आतमध्ये किंवा इनर मोस्ट कुठला असतो पाय मॅटर, बरोबर. पाय मॅटर. असे तीन मेनिंजेस झाले की आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे मॅटर्स आतमध्ये असलेले बघायला मिळतात. रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड आर डिवाइडेड इनटू द टू. वन इज द ग्रे मॅटर. हा जो आतला जो लेअर आहे किंवा आतला जो मॅटर आहे त्याला ग्रे मॅटर म्हणायचं. ग्रे मॅटर. आणि बाहेरचा जो आहे त्याला काय म्हणायचं व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर. दोन वेगळ्या प्रकारचे मॅटर आपल्याला इथं असलेले बघायला मिळते. व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर. दुसरी गोष्ट लक्षात येते म्हणजे काही डीप फिशर्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. डीप फिशर्स. खालचं जर असं जास्त डीप असलेलं बघायला मिळेल. असे दोन फिशर सुद्धा बघायला मिळतात. बिकॉज ऑफ विच what happened? The white matter or gray matters are divided into the different regions. वेगवेगळ्या रिजन मध्ये आपल्याला व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर डिवाइड केलेले बघायला मिळतात. वरचं जे फिशर आहे त्याला पोस्टेरियर फिशर असं म्हणतात. फिशर. आणि खालचं जे आहे त्याला अँटेरियर फिशर असं म्हणतात. अँटेरियर फिशर. बघा दोन फिशर मुळे आपल्याला हा जो स्पायनल कॉर्डचा रिजन आहे तो पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने डिवाइड झालेला बघायला मिळतो. वेगवेगळ्या रिजन मध्ये डिवाइड झालेला बघायला मिळतो. इथं आपल्याला एक सेंट्रल कॅनल असलेलं प्रेझेंट बघायला मिळेल. सेंट्रल कॅनल. सेंट्रल कॅनलला सेल्स असतात. त्या सेल्सला इपेंडाईन सेल्स असं म्हणायचं. इपेंडाईन सेल्स which secretes again a cerebrospinal fluid. इपेंडाईन सेल्स काय करतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आपल्याला सिक्रेट केलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. पहिला आपण ह्या गोष्टी डिटेल मध्ये बघूया. काय मेनिंजेस, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पाय मॅटर. तीन प्रकारचे मेनिंजेस. These are protective in nature. हे प्रोटेक्टिव्ह आणि नरिशमेंट दोन प्रकारची फंक्शन आहे. एक आहे प्रोटेक्शन आणि दुसरा आहे नरिशमेंट. प्रोटेक्शन कशापासून व्हायब्रेशन पासून प्रोटेक्शन, फिजिकल डॅमेज पासून प्रोटेक्शन, as well as they are responsible for the nourishing the nerve cells because the innermost dura matter is a nourishing matter.
which provides nourishment to the nervous tissue. नर्वस टिश्यूला नरिशमेंट प्रोव्हाइड करणार. दोन वेगळ्या प्रकारचे इथं मधले रिजन आपण इथं सांगितले जरी नसले तरी तुम्हाला माहित आहे. सबड्युरल स्पेस आहे आणि सब अरॅक्नॉइड स्पेस आहे. सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये आपल्याला काय प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. सबड्युरल स्पेस मध्ये सिरस फ्लुइड असलेलं बघायला मिळतं. Therefore, it protects the spinal cord from the any kind of a physical damage, and it also protects from the vibrations. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन चालताना किंवा उड्या मारताना किंवा काही कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असताना जे काही फिजिकल डॅमेज होणार आहे त्याच्यापासून किंवा व्हायब्रेशन्स क्रिएट होणार आहे त्या व्हायब्रेशन पासून या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करण्याचं काम आपल्याला हे मेनिंजेस केलेले बघायला मिळतात. Another important thing you can realize that gray matter is present inside of the spinal cord. स्पायनल कॉर्डच्या आतल्या बाजूला काय असतो? ग्रे मॅटर असतो. युजुअली बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा बाकीच्या ब्रेनच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ग्रे मॅटर कुठे प्रेझेंट आहे? प्रेझेंट आहे आउटर साइडला प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं. फक्त दोन एक्सेप्शन आहेत त्याला. काल एक आपण बघितलं होतं मेडिला ऑब्लॉंगोटा, त्याच्यामध्ये सुद्धा ग्रे मॅटर कुठे आहे? आतमध्ये आहे आणि व्हाईट मॅटर बाहेर आहे. मग तेच कंटिन्युएशन कुठे होतं? स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. मेडिला ऑब्लॉंगोटा इज इन कंटिन्युएशन विथ द स्पायनल कॉर्ड. मेडिला ऑब्लॉंगोटा कोणाच्या कंटिन्युएशन मध्ये आहे? स्पायनल कॉर्डच्या. Therefore, the gray matter is inner side and white matter is outer side. व्हाईट मॅटर आपल्याला बाहेरच्या बाजूला असलेला बघायला मिळेल. Gray matter forms a butterfly-like structure or H-shaped structure. Gray matter जर बघितला तर आपल्याला कसलं स्ट्रक्चर दिसतंय? हे आपलं जे स्ट्रक्चर दिसतंय ग्रे मॅटरचं. ग्रे मॅटर हा कसा असतो? बटरफ्लाय शेप or you can say H-shaped. H आकाराचं जर आपण इथे H काढलं तर आपल्याला लक्षात येईल कनेक्शन आपल्याला वेगळ्या प्रकारचं असलेलं बघायला. ठीक आहे. H शेप्ड असेल किंवा बटरफ्लाय, चार पंख असतात बटरफ्लायचे आणि मधला रिजन आहे, तशा पद्धतीने हे दिसतं. म्हणून ग्रे मॅटर हा पूर्णपणे वेगळ्या शेप मध्ये अरेंज झालेला बघायला मिळतो. And these butterfly shaped structure forms a different regions of the gray matter. ग्रे मॅटरचे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन आपल्याला असे इथं तयार झालेले बघायला मिळतात. इट फॉर्म्स डिफरंट हॉर्न्स. वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न्स आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. हॉर्न्स जस्ट आउटग्रोथ जे आहेत त्याला काय म्हणायचं? हॉर्न असं म्हणायचं. तीन वेगळ्या There are three different kinds of the horns you will find in the gray matter. Horns. वेगळ्या प्रकारचे आउटग्रोथ्स. हॉर्न्स म्हणजे काय? आउटग्रोथ्स. तीन वेगळ्या प्रकारचे. एक आहे वेंट्रल. वरच्या बाजूला जर असेल, वरच्या बाजूला आहे तो डॉर्सल हॉर्न. साईडला जो आहे त्याला लॅटरल असं म्हणा आणि खालचा जो आहे त्याला काय म्हणायचं? वेंट्रल हॉर्न. These are the different horns. बघा तीन वेगळ्या प्रकारचे हॉर्न्स तुम्हाला दोन्ही बाजूला बघायला मिळतात. राईट साईडला, लेफ्ट साईडला. बिकॉज पोस्टेरियर मेडियन फिशर मिडलला आहे म्हणून मेडियन फिशर असं म्हणायचं. Posterior and anterior fissure divides this spinal cord equally into the two parts. It is a characteristic of the bilateral symmetry. Bilateral symmetry आपल्याला माहित आहे की मधून जर आपण स्पायनल कॉर्डच्या मधून सुद्धा जर आपण कट घेतला तरी सुद्धा स्पायनल कॉर्ड इज ऑल्सो डिवायडेड इनटू द टू इक्वल पार्ट्स. दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड. म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या पोस्टेरियर फिशर आणि अँटेरियर फिशर हे इक्वली त्या स्पायनल कॉर्डला डिवाइड करतात. म्हणून एका बाजूला इकडे सुद्धा काय असेल? तीन पार्ट असतील. डॉर्सल हॉर्न इथं असेल, लॅटरल हॉर्न इथं असेल आणि वेंट्रल हॉर्न आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल. जी नावं इकडे रिपीट केलेली आहेत तीच इकडेही असू शकतात. त्याच्यामुळं
2 dorsal horns, 2 lateral horns आणि 2 ventral horns. There are 6 horns you can find into the gray matter. ग्रे मॅटर मध्ये आपल्याला 6 वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न्स इथं तयार झालेले बघायला मिळतात. डॉर्सल हॉर्न इज सेन्सरी इन नेचर. लक्षात ठेवायचं, डॉर्सल हॉर्न काय आहे? डॉर्सल हॉर्न बघा, डॉर्सल हॉर्न काय? सेन्सरी असलेला बघायला मिळतो. इट इज अ बंच ऑफ सेन्सरी नर्व as well as it is connected with a bundle of a sensory nerve, and that sensory nerve which is coming out of the spinal cord, that is called as a dorsal root. काय म्हणायचं त्याला? रूट असं म्हणायचं. कसला? डॉर्सल रूट. डॉर्सल रूट. 2 डॉर्सल रूट आपल्याला बाहेर आलेले बघायला मिळतात. म्हणजे लक्षात ठेवायचं, स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये जोपर्यंत ग्रे मॅटर आहे, ग्रे मॅटर आतमध्ये आहे तोपर्यंत, स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तो काय आहे? हॉर्न आहे. पण डायरेक्टली हा कुणाशी कॉन्टॅक्ट करतो? नर्वशी, नर्व बंडलशी कॉन्टॅक्ट करतो. आणि जो नर्व बंडल आहे त्या नर्व बंडलला काय म्हणायचं? रूट असं म्हणायचं. रूट ऑफ द स्पायनल नर्व. वेअर फ्रॉम these spinal nerves originate. स्पायनल नर्व ज्या ठिकाणी ओरिजिनेट होतात त्या ठिकाणाला काय म्हणायचं? रूट असं म्हणायचं. मग तो डॉर्सल साइडला आहे तर डॉर्सल रूट, वेंट्रल साइडला असेल तर वेंट्रल रूट. बरोबर? वेंट्रल. असे 2 रूट्स ऑफ द नर्व तयार झालेले बघा. अगेन द वेंट्रल रूट इज मोटार इन नेचर. वेंट्रल रूट कसा असतो? मोटार नेचरचा असलेला बघायला मिळतो. इथं लक्षात ठेवा, आपण डॉर्सल रूट काय म्हटलं? सॉरी, डॉर्सल हॉर्न किंवा डॉर्सल रूट काय म्हटलं? सेन्सरी नेचरचा आहे. आणि वेंट्रल काय आहे? वेंट्रल इज मोटार इन नेचर. मोटार, बिकॉज सेन्सरी रूट or sensory horn receives the message, whatever the message is delivered by the sensory organs, that is received by the dorsal root. Dorsal root na किंवा dorsal horn na receive केलेला बघा. And that is whatever the message is interpreted, again these organs has to give up some kind of order. त्या ऑर्गनला काही वेगळ्या प्रकारची ऑर्डर दिली पाहिजे, मेसेज दिला पाहिजे, बॅक मेसेज दिला पाहिजे. तो बॅक मेसेज कुठून जातो? तर वेंट्रल रूट कडून जातो. म्हणजे इकडून मेसेज येतो आणि इकडून जातो. म्हणजे सर्किट पूर्ण केलं जातं. म्हणजे काही मेसेज येईल. फॉर एक्झाम्पल रिफ्लक्स ऍक्शन्स असतात. रिफ्लक्स ऍक्शन, कारण सगळ्यात महत्वाचं पार्ट आपल्याला लक्षात येईल की जर फंक्शन बघितलं तर आपल्याला रिफ्लक्स ऍक्शन हे सगळ्यात महत्वाचं स्पायनल कॉर्डचं फंक्शन असतं. त्यावेळेस काय केलं जातं? मेसेज जो आहे तो कसा रिसीव्ह केला जातो? तर डॉर्सल रूटच्या माध्यमातून रिसीव्ह केला जातो. आणि लगेच रिस्पॉन्स देण्यासाठी मेसेज कुठून दिला जातो? तर वेंट्रल रूट कडून दिला जातो. यात नंतर एकत्र होता तो भाग वेगळा आपल्याला बघायचा आहे पुढं, की याचं वेगळ्या पद्धतीनं स्ट्रक्चर कसं आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतं. की स्पायनल नर्व्ह, पेरिफेरल सिस्टीम मध्ये स्पायनल नर्व्ह बघताना आपण त्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार. तर अशा वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला ह्या ग्रे मॅटरचे असलेले बघायला मिळतात. अगेन द अनदर मॅटर that is a outermost matter, you can see, that is a white matter. White matter is also divided into the different regions. White matter वेगवेगळ्या रिजन मध्ये डिवाइड झालेला बघायला मिळतो. White matter is again divided into the 6 different regions with a bundle of the nerves or neurons, and these neurons are myelinated neurons, and therefore it looks a white in color. So these different regions are divided into the different what we can say, a bundle of nerve cells due to the fissures and the horns. बघा, 2 गोष्टींमुळे हे डिवाइड झाले. एक आहे फिशर, पोस्टेरियर फिशर असेल किंवा अँटेरियर फिशर असेल, आणि दुसरी गोष्ट काय आहे? हॉर्न्स आहे. म्हणून रिजन काय झाला? एक, याला पण एकच म्हणा. हा 2 आणि 3, 1
2 आणि 3 असे 6 रिजन आपल्याला व्हाईट मॅटरचे डिवाइड झालेले बघायला मिळतात. सो पोस्टेरियर फिशर इज अ डीप अँड थिन, एकदम डीप आहे आणि काय म्हणून नॅरो आहे असं म्हणूया. इथं शॅलो आणि सुपरफिशियल आहे असं आपण म्हणूया. शॅलो आहे आणि जरा ब्रॉड आहे. ठीक आहे, डीप अँड नॅरो, शॅलो अँड ब्रॉड. काढताना सुद्धा मी तसंच काढलंय. इथं जर बघितलं तर थिन दिसेल तुम्हाला, फक्त एक रेग ओढली तरी चालेल, पण याच्यामध्ये मात्र थोडासा स्पेस दिसतो. ठीक आहे, याच्यामध्ये मात्र थोडासा स्पेस दिसतो, एवढासा फरक आपल्याला लक्षात येईल. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बंडल्स तयार झालेले बघायला मिळतात. बंडल्स, दीज बंडल्स आर फॉर्मिंग अ सेपरेट फंक्शनल युनिट अँड दिस फंक्शनल युनिट इज कॉल्ड एज अ फिनिक्युली. त्याला काय म्हणायचं? फिनिक्युली असं म्हणायचं. फिनिक्युली, फिनिक्युली. ठीक आहे, कुठले बंडल्स आहेत? द रिजन विच आर डिवाइडेड बाय द fissures and horns are called as a finiculi. These regions are of white matter. हे कोणाचे रिजन आहे? व्हाईट मॅटरचे रिजन आहे. 6 फिनिक्युली आपल्याला तयार झालेल्या बघायला मिळतात. मी नंबर दिलेले आहेत, फक्त ते नंबर 6 मध्ये नाही कन्वर्ट केले, 3 मध्ये कन्वर्ट केले. उजव्या बाजूला 3, डाव्या बाजूला 3. ठीक आहे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या फिनिक्युली. आता ह्या फिनिक्युली सुद्धा नावं तशाच प्रकारे द्यायची आहेत. कशी? डॉर्सल फिनिक्युली, डॉर्सल, त्याच्यानंतर लॅटरल आणि वेंट्रल. बघा, ही 1 नंबरची जी असेल ती काय असेल? डॉर्सल फिनिक्युली. 1 असेल तर फिनिक्युलस असं म्हणा. डॉर्सल फिनिक्युलस. दुसरा लॅटरल असेल. लॅटरल फिनिक्युलस. ठीक आहे, आणि खालचा आपल्याला असे असलेला बघायला मिळेल वेंट्रल फिनिक्युलस. वेंट्रल फिनिक्युलस. ठीक आहे, म्हणजे 3 डॉर्सल, लॅटरल आणि वेंट्रल. जर आपण याच्यामध्ये बघितलं, दीज फिनिक्युली आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन or transmission of a message from the spinal cord or different organs to the brain and from the brain and towards the brain. दोन्ही प्रकारे आपल्याला हे मेसेज कॅरी केलेले बघायला मिळतात. म्हणजे एक फिनिक्युली काय करेल? एका प्रकारच्या फिनिक्युली काय करतील? टुवर्ड्स द ब्रेन मेसेज कॅरी करतील. ठीक आहे, त्याला आपण असेंडिंग असं म्हणूया. ठीक आहे, आणि दुसऱ्या काय असतील? डिसेंडिंग असं म्हणूया. तर अशा दोन्ही बाजूनं मेसेज जर आपल्याला ट्रान्सफर करायचा झाला तर ह्या फिनिक्युली काम केलेल्या बघायला मिळतात. बिकॉज दिस फिनिक्युली आर फॉर्म्ड ऑफ द मायलिनेटेड नर्व्स और मायलिनेटेड न्यूरॉन्स अँड देयरफॉर दे कॅरी द मेसेज व्हेरी फास्ट. बरोबर, ह्या काय करतात? मेसेज एकदम फास्ट आपल्याला कॅरी केलेल्या बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, डॉर्सल फिनिक्युली आर रिस्पॉन्सिबल फॉर द ascending transmission of the message, ascending towards the brain. ब्रेन कडे जर मेसेज न्यायचा असेल तर तो कुठल्या फिनिक्युली कडून जाईल? डॉर्सल फिनिक्युली. डॉर्सल फिनिक्युली कॅरीज मेसेज टुवर्ड्स द ब्रेन. ब्रेन कडे मेसेज कॅरी करण्याचं काम कोणाचं असतं? डॉर्सल फिनिक्युलीचं असलेल्या बघायला मिळतं. अनदर lateral and ventral finiculi are involved in the descending type of message transmission. Descending म्हणजे कुठून? ब्रेन कडून जर इतर ऑर्गनला मेसेज द्यायचा असेल तर कोणाकडे येतो? कुठल्या फिनिक्युलीकडे येतो? लॅटरल आणि वेंट्रल फिनिक्युली. त्याच्यामुळं बघा, 2 प्रकार वायर मध्ये सुद्धा 2 प्रकारचे वायर आपण जोडलेले असतात. बंडल असतो वायरचा. वायरच्या बंडल मध्ये 2-3 कलरचे काय असतात? छोट्या वायर असतात. बरोबर, त्या लाल कलरचे असतात, काही ते वेगवेगळे असतात. एक वेगळा करंट कॅरी करत असते, एक अर्थिंग कॅरी करत असते, वगैरे वगैरे. ठीक आहे,
तर तशाच पद्धतीनं इथं सुद्धा ह्या डॉर्सल फिनिक्युली काय वेगळ्या बंच मध्ये तयार झालेल्या आणि त्या असेंडिंग साठी रिस्पॉन्सिबल असतात. लॅटरल आणि वेंट्रल एकाच प्रकारचं फंक्शन कॅरी करतात, जरी त्या वेगवेगळ्या असल्या तरी एकच प्रकारचं फंक्शन कॅरी करतात आणि त्या डिसेंडिंग टाइप ऑफ मेसेज कॅरिंग साठी रिस्पॉन्सिबल असलेल्या बघायला मिळतात. म्हणजेच ज्या वेळेस डॉर्सल रूट कडून मेसेज येईल बघा काय होतं, immediately when dorsal root receives the message from the different organs, it is given to the dorsal root and then it is given into the gray matter and that is immediately transmitted to the dorsal funiculi and that dorsal funiculi carries that message towards the brain. ब्रेन कडे immediately कॅरी करतात. लगेच ब्रेन कडून मेसेज येतो, जो काही इंटरप्रिट करून मेसेज येईल तो कोण कॅरी करतं? Who brings the message from the brain towards the spinal cord or at the end of the spinal cord nerve? Those are the lateral and the ventral funiculi, and then that is distributed through the ventral root of the or ventral horn and then ventral root of the gray matter of the spinal cord. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेलं बघायला मिळतो, मेसेज कॅरी आणि फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शन, फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन कॅरी केलेला बघायला मिळतो किंवा असेंडिंग आणि डिसेंडिंग डायरेक्शन आपल्याला कॅरी केलेला बघायला मिळतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्या. इमिडिएटली when there is a reflex action at that time, this gray matter itself plays very important role in the reflex action. Reflex action मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा असतो? ग्रे मॅटरचा असतो. बिकॉज दिस ब्रेन डू नॉट वांट टू इंटरफर इनटू द स्मॉलेस्ट थिंग्स. छोट्या गोष्टींमध्ये ब्रेन इन्व्हॉल्व होत नाही, तिथल्या तिथे मिटवल्या जातात. बरोबर, कुठलाही मेसेज असेल तिथल्या तिथे मिटवला जातो. कसा मिटवला जातो? तर त्याचा अधिकार कोणाला? या इंटरमिटंट नर्व्स आहेत किंवा असोसिएशन नर्व्स ज्या आहेत त्या मधल्या रिजन मध्ये आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. ग्रे मॅटरच्या मधल्या रिजन मध्ये असलेल्या सेंट्रल पार्ट ऑफ द ग्रे मॅटर इज इन्व्हॉल्व्ड इन द असोसिएशन एरिया. असोसिएशन एरिया हे आपले बाकीचे जे आउटग्रोथ आहेत त्या ठीक आहे, पण मधला जो रिजन आहे ग्रे मॅटरचा तो काय आहे? असोसिएशन रिजन आहे. That association region is responsible for the immediate interpretation of the message and then it itself gives a backward message as well. लगेच immediate message रिसीव्ह झाला डॉर्सल रूट कडून डॉर्सल हॉर्नला इमिडिएट इंटरप्रिट केला जातो आणि इमिडिएटली लगेच वेंट्रल रूट कडे मेसेज पाठवला जातो. म्हणून काही गोष्टींमध्ये आपल्याला काय करायला लागतं? ब्रेनला इन्व्हॉल्व करत नाही. कधी कधी बघा साधं असतं, आपल्याला जर डास चावायला लागला तर आपण विचार करतो का की आता डास चावतोय मारू का नको वगैरे असं काय विचार करत नाही. फटका मारून रिकाम होतो. कधी कधी आपण खाजून सुद्धा रिकाम होतो, आपल्याला माहित नसतंय, आपण सहज असं करतो. आपल्या ब्रेनला त्याचा काहीच पत्ता नसतो. का? तर ब्रेन ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देतो, कारण त्याला विचार करण्यासाठी खूप गोष्टी आहेत. म्हणून वर्क डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि स्पायनल कॉर्ड टेक्स इट्स ओन डिसिजन बेस्ड ऑन द असोसिएशन एरिया. असोसिएशन एरियामध्ये आपल्याला तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेतलेले बघायला मिळतो. म्हणून आपल्याला स्पायनल कॉर्डचे हे वेगवेगळे स्ट्रक्चर महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. सो दिस स्पायनल कॉर्ड इज इन्व्हॉल्व्ड इन द रिफ्लक्स ऍक्शन. रिमेंबर, रिफ्लक्स ऍक्शन. रिफ्लक्स ऍक्शन, immediate response and sensation of the different kinds of the stimuli. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिम्युलायचं इमिडिएट सेन्सेशन करणं आणि दुसरी गोष्ट इमिडिएट रिस्पॉन्स करणं, ह्या प्रकाराला काय म्हणायचं? रिफ्लक्स ऍक्शन असं म्हणायचं. पण बघणार रिफ्लक्स ऍक्शन किती डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे, ती कशी असते, कशा पद्धतीने असते ते आपल्याला स्टडी करायचं आहे. पण तोपर्यंत लक्षात ठेवा, इमिडिएट रिस्पॉन्स टू द एनी काइंड ऑफ स्टिम्युलाय दॅट इज अ अनकॉन्शियस response to the stimuli is nothing but the reflex action, and that is done through the spinal cord. And spinal cord also responsible for the connection of the different body organs to the central nervous system. वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी ऑर्गन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ ब्रेन इज प्रेझेंट at the centrally in the head at that time, it do not have connection to the different body organs. For example, it do not have direct connection with the hands. It do not have direct connection with the leg. It do not have direct connection with the other kind of body parts. So
how it is connected to the different body parts? Through the spinal cord. So spinal cord plays very important role in the nervous system and coordination of the body. Again, what you can think, if you cut the nervous spinal cord at some place, what will happen? बघा, कधी कधी नर्वस स्पायनल डिसलोकेशन आपण करतो किंवा वर्टिब्रल डिसलोकेशन असं करतो. मी याच्या अगोदर सांगितलं, काही कोमामध्ये गेलेली लोक असतात, माहितीये, कोमामध्ये जातात, ऍक्सिडेंट झाला, कोमामध्ये जातात, बघतोय काय करतोय पण त्याला काही लक्षात येत नाही, फक्त डोळे वगैरे दिसतात. अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, काही वेळेस काय होतं की स्पायनल कॉर्ड फंक्शन करत नाही, स्पायनल कॉर्डच फंक्शन करत. तो तमस मेला का? मरत नाही. त्याला बोलता पण येतं, बघता पण येतं, पण काही हालता येत नाही, चालता येत नाही. एक गुजारिश नावाचा मूवी आहे ऋतिक रोशनचा, बघितलाय? जुना, त्याला थोडासा जुना आहे, 2010चा वगैरे असेल तो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, टाकून बघा, फक्त थोडासा रिव्ह्यू जरी वाचला तरी चालेल, ते पूर्ण बघायची काही गरज नाही. तर तो कुठून तरी पडलेला असतो, एक मॅजिशियन असतो आणि तो पडलेला, पडल्यामुळे काय झालं की डिसलोकेशन झालं आणि त्याच्यामुळं बॉडी काम करत नाही, बॉडी काम करत नाही. इथं माशी बसलेली, त्याला जाणीव होते, पण हाताने तो हाणू शकत नाही. म्हणजे इंटरेस्टिंग दाखवलं, त्याच्या नाकावर माशी बसते, त्याला दिसते, सगळं करता येतं, पण काहीच करता येत नाही. त्याला असं मारता येत नाही, हा उठवता येत नाही. म्हणजे फार अगतिकता दाखवली. ती अगतिकता, त्याचा विषय वेगळा आहे पिक्चर मांडण्याचा, कारण युथनेशिया ऐकलं असेल, युथनेशिया, इच्छा मरण हा प्रकार ऐकला असेल, किंवा तुम्ही अजून एक वेगळ्या डिसीजचा प्रकार आहे. अशी लोक असतात की त्याचं ब्रेन वगैरे काम करतो पण शरीर काम करत नाही, असं बऱ्याच वेळा होतं. पण ऍक्सिडेंटली होणं आणि हे वेगळं होतं. आता ऍक्सिडेंटल झाल्यामुळे काय झालं, इथलं स्पायनल कॉर्डचं डिसलोकेशन झालं. देयर इज अ गॅप बिटवीन द वर्टिब्री अँड देअरफॉर देयर इज अ डिस्कनेक्शन बिटवीन द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधलं काय झालं, डिसलोकेशन झालं. Therefore, message from the spinal cord is not received by the brain, and therefore there is no communication. And so, brain is saying that movement of any organ or response of the any organ is needed, but organ is not responding because message is not traveled to the organs. म्हणजे जर माझ्या ब्रेनने सांगितलं की उजवा हात उचलायचा आहे, हे का, तर स्पायनल कॉर्ड थ्रू मेसेज जातो आणि मग मी हात उचलतो. पण जर इथं जर कनेक्शन कट झालेलं असेल तर काय होईल, बाकीच्या सगळ्या पाडला मेसेज जातोय, मलाही कळतंय की मेसेज, पण त्या ऑर्गनला कळत नाही ना. मला लक्षात येऊन काही उपयोग नाही, मला ऐकायला येतं, सगळं येतं, बोलता येतं, काही अडचण नाही, पण माझ्या एका हातालाच मेसेज पोचत नाही. जे आतून पोचला पाहिजे, बाहेरून पोचून नाही उपयोग. म्हणून नाही तर बाहेरून पोचला तर हलून काय उपयोग आहे, ठीक आहे, त्याला काही काम नाहीये, आता उचलूयात, उठूयात, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं घडतात. म्हणून बरेचसे पेशंट जे असतात ऍक्सिडेंटमध्ये, त्यांचा इथलं जर स्पायनल डिस्लोकेशन झालं तर बाकीची बॉडी जिवंत असते, सगळं काम चाललेलं असतं, फिजिओलॉजिकली इट्स अ नॉर्मल, बट इट डू नॉट रिस्पॉन्ड इन टर्म्स ऑफ अ मस्क्युलर मुवमेंट. मस्क्युलर मुवमेंट त्यांची अजिबात होत नाही. अशा प्रकारच्या सुद्धा केसेस आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. म्हणून स्पायनल कॉर्ड इज responsible for the connection between the different types of organs towards the brain. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा ब्रेन पार्ट आणि इतर ऑर्गन जे आहेत या दोघांमधलं कनेक्शन हे सगळ्यात महत्वाचं फंक्शन आपल्याला, किंवा कोऑर्डिनेशन हे सगळ्यात महत्वाचं फंक्शन असलेलं बघायला मिळतं. आणि सेकंड फंक्शन काय, रिफ्लेक्स ऍक्शन. दोन फंक्शन सगळ्यात महत्वाची स्पायनल कॉर्डची आपण लक्षात ठेवली की स्पायनल कॉर्ड आपल्याला समजतं. काय सांगितलं, रिफ्लेक्स ऍक्शन आणि कनेक्शन बिटवीन द डिफरंट ऑर्गन्स टू द brain. These are the two important functions, and coordination between the different organs and the brain. Brain मधलं आणि different organs मधलं connection. ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. So these are the different aspects. Functional functions मी लिहून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. Function of a spinal cord. दोनच शब्दामध्ये मी लिहिणार. एक
रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन एक आहे. रिफ्लेक्स ऍक्शन इमिडिएट, इट रिसीव्ह द सेन्स अँड इंटरप्रिट अँड गिव्ह द रिस्पॉन्स. ठीक आहे. म्हणजे बघा साधं सिंपल असतं. एखाद्या गरम पदार्थाला तुम्ही हात लावला, लगेच काय करता, वाट बघता का मेसेज ब्रेन पर्यंत जाण्याची, असा हात लावला की अरे पोळलं म्हणून लगेच बाजूला करा, बरोबर. म्हणजे तिथं ब्रेनकडे जाण्याची आवश्यकताच नाही. डायरेक्टली स्पायनल कॉर्ड इटसेल्फ टेक्स अ डिसिजन अँड गिव्ह द रिस्पॉन्स. स्पायनल कॉर्ड स्वतः डिसिजन घेऊ शकतो आणि इमिडिएट रिस्पॉन्स देऊ शकतो. तो काय झाला, रिफ्लेक्स ऍक्शनचा पार्ट. आणि दुसरं कनेक्शन, दुसरं फंक्शन आहे कनेक्शन अँड कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन बिटवीन ब्रेन अँड बॉडी ऑर्गन्स. बॉडी ऑर्गन्स, वेगळ्या प्रकारच्या बॉडी ऑर्गन्सला आणि ब्रेनला कोऑर्डिनेट करणं आणि त्याच्यामध्ये कनेक्शन इस्टॅब्लिश करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला स्पायनल कॉर्डचं असलेलं बघा. आणि हे दोनच फंक्शन आपल्याला स्पायनल कॉर्डमध्ये लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. सो दीज आर द डिफरंट रिजन्स और डिफरंट पार्ट्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमचे हे दोन वेगळ्या प्रकारचे पार्ट आपण लक्षात ठेवायचे आहेत. कुठले, एक ब्रेन आणि दुसरा स्पायनल कॉर्ड आणि त्याचे रिजन, त्याचे फंक्शन्स. क्लिअर. सो दिस इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघूया नेक्स्ट टाइप ऑफ नर्वस सिस्टीम. दुसऱ्या प्रकारची नर्वस सिस्टीम आपण सांगितली होती ती म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम, तर त्याला शॉर्ट मध्ये PNS असं म्हणतात. PNS or peripheral nervous system. Peripheral nervous system is composed of the two different ends of the nerves. दोन वेगळ्या प्रकारच्या नर्व्स तयार झालेली बघायला मिळते. दोन वेगळ्या प्रकारच्या नर्व्स तयार झालेली बघायला मिळते. वन इज द cranial nerves. Cranial nerves. All cranial nerves encompasses the peripheral nervous system. And another spinal nerves. Spinal nerves. दोन वेगळ्या प्रकारच्या नर्व्स असतात. कुठल्या कुठल्या कशाला बनलेली असते ही? क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. काय फंक्शन असतं त्याचं? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इस्टॅब्लिशिंग कनेक्शन बिटवीन, कोणामधलं कनेक्शन? बिटवीन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड ऑर्गन्स. बघा कोणामधलं कनेक्शन करायचं आहे? आपण सांगितलं स्पायनल कॉर्डचं डायरेक्ट कनेक्शन विथ, बट spinal cord is not directly in contact with the organ, but it is in connection in contact with the organ through the peripheral nervous system. Spinal cord spinal nerve च्या थ्रू कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि ब्रेन सुद्धा ऑर्गनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेला बघायला मिळतो. तर तो कशाच्या थ्रू असतो? क्रॅनियल नर्वच्या थ्रू असलेला बघायला मिळतो. म्हणून आपल्याला कनेक्शन बिटवीन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, कोऑर्डिनेशन बिटवीन the central nervous system and the organ is nothing but the peripheral nervous system. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या नर्व्स असलेल्या बघायला मिळतात. सो these peripheral nervous system can be divided into the two different groups. Or nerves of the peripheral nervous system can be divided as a cranial nerves and the spinal nerves. Cranial nerves are the nerves which are originated from the brain
ह्या कुठून ओरिजिनेट झालेल्या बघायला मिळतात, ओरिजिनेटेड फ्रॉम ब्रेन. ब्रेन पासून डायरेक्ट ओरिजिनेट झालेले असतील तर त्यांना काय म्हणायचं, क्रॅनियल नर्व्स असं म्हणायचं. द नर्व्स those are originated directly from the brain, those are called as a cranial nerves. Then why doesn't it called as a brain nerves? बरोबर आहे ना, ब्रेन का म्हटलं नाही, क्रॅनियल का म्हटलं, बिकॉज इट और दोज ऑल नर्व्स कम्स आउट ऑफ द क्रॅनियम. बरोबर, ब्रेन बाहेर येतो का क्रॅनियमच्या, कधीच येत नाही, पण ह्या नर्व्स मात्र बाहेर येतात, म्हणून त्याला क्रॅनियल नर्व्स. दे क्रॉसेस द क्रॅनियम and therefore those are called as a cranial nerves. हा एक लॉजिक आपल्याला तिथं लक्षात येईल. दुसरा, other nerves which are originated from the spinal cord, originated from spinal cord are called as a spinal nerve. स्पायनल कॉर्ड कडून ज्या नर्व्स बाहेर येतात किंवा जिथून तयार होतात, स्पायनल कॉर्ड कडून जर तयार झाल्या तर त्यांना काय म्हणायचं, स्पायनल नर्व्स असं म्हणायचं. देयर आर अबाउट इन द एमनिओटिक ऑर्गॅनिझम, एमनिओटिक ऑर्गॅनिझम जे ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्या एग मध्ये एमनिओटिक फ्लुइड असतं किंवा त्यांच्या एम्ब्रियोनिक डेव्हलप मध्ये एमनिओटिक फ्लुइड तयार होतो. ठीक आहे, एमनिओन असतो, एमनिओन एक पार्ट आहे, एम्ब्रियोलॉजीचा भाग आहे तो, ज्याच्यामध्ये एमनिओन असतो त्यांना एमनिओटिक ऑर्गॅनिझम असं म्हणायचं, एमनिओट्स असं म्हणायचं. त्या एमनिओट मध्ये जर बघितलं तर किती पेयर्स असतात, 12 पेयर्स आर देयर ऑफ अ क्रॅनियल नर्व्स. क्रॅनियल नर्व्हचे किती पेयर्स असतात, एमनिओटिक ऑर्गॅनिझम. एमनिओटिक ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचे 3 आहेत, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. हे 3 काय एमनिओटिक ऑर्गॅनिझम. तर त्या तिघांमध्ये किती पेयर्स असतात क्रॅनियल नर्व्हचे, 12 पेयर्स असलेले बघायला मिळतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. बाकीच्यांमध्ये व्हॅरी होतं, फिश मध्ये आपल्याला कमी जास्त असलेले बघायला मिळतील, फ्रॉग मध्ये वेगळे असलेले बघायला मिळतील, इतर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला वेगळे असलेले बघायला मिळतील. तर आपल्याला ह्या गोष्टी इथं लक्षात येतील. 12 पेयर्स प्रेझेंट इन द एमनिओटिक ऑर्गॅनिझम और एमनिओट्स, अँड देयर आर अबाउट 31 पेयर्स ऑफ अ स्पायनल नर्व्स. स्पायनल नर्व्हचे किती पेयर्स असतात, 31 पेयर्स असतात. Those are named in different way and they have different kinds of the functions. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स असलेली बघायला मिळतात. क्लियर? सो वी विल थिंक इन द डिटेल अबाउट द क्रॅनियल नर्व फर्स्ट अँड देन अबाउट द स्पायनल नर्व्स. पहिल्यांदा आपण क्रॅनियल नर्वच्या बाबतीत विचार करूया आणि त्याच्यानंतर स्पायनल नर्वचा विचार करूया. म्हणजे काय फंक्शन असतं किंवा ते फंक्शन कसं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असेल, त्या 12 नर्वची नावं लक्षात राहतील का? टेबल दिलेलं आहे, मी एक शब्द तयार केला, ते मी माझ्या स्टाईलने सांगणार आणि मग तुम्ही लक्षात तसा ठेवला तरी चालेल. सिक्वेन्स मी लिहितो अगोदर आणि मग मी उच्चार करतो, म्हणजे तुम्हाला मजा वाटेल. काय म्हणायचं, टॅ, पट्या, फॅट, आणि शेवटचे 3 मात्र त्याला उच्चार काय येत नाही, VSH. झाले 12 झाले, 12 झाले. उपट्या, उपटा, ठीक आहे, उपट्या. इंग्लिश मध्ये बोलायचं म्हणून उपट्या, फॅट, VSH. तो VSH कोण असेल तर आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे, एक अशा पद्धतीने आपण जर लक्षात ठेवलं तर सगळ्या सिक्वेन्स लक्षात राहील. पहिली जी नर्व आहे त्याला 1 असं म्हणायचं, दुसरी नर्व आहे 2 असं म्हणायचं, रोमन अंक असतात. तिसरी आहे त्याला 3, चौथी आहे त्याला 4 रोमन मध्ये द्यायचं. तसंच शेवटची आहे त्याला काय म्हणता येईल, 12th नर्व असं म्हणता येईल, क्रॅनियल नर्व. ठीक आहे, आता याचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याचे फंक्शन लक्षात ठेवायचे. अजून दुसऱ्या गोष्टी, दिस क्रॅनियल नर्व्स कॅन बी ऑफ 3 डिफरंट टाइप. बघा किती प्रकारचे आहेत क्रॅनियल नर्व्स,
तीन प्रकारच्या आहेत. क्रॅनियल नर्व्स आर ऑफ 3 टाइप. मी आता 12 आहे पण 3 प्रकारच्या आहेत. 3 टाइप्स. लक्षात ठेवा. 3 टाइप्स. ठीक आहे. 3 टाइप जे आहे ते किती कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये मोडले जातील. एक बेस्ड ऑन द फंक्शन. ते कशावरती आधारित आहे. ते फंक्शन वरून आधार घेऊन आपण काय केलं त्याचे 3 प्रकार केले. एक आहे सेन्सरी, दुसरे आहेत मोटार आणि तिसऱ्या प्रकाराला आपण काय म्हणतो मिक्स्ड असं. काय म्हणायचं. मिक्स्ड असं. सेन्सरी, मोटार आणि मिक्स. आता सेन्सरी कुठले आहेत मी त्याला एक वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड केले. 128 रोमन नाही लक्षात ठेवायचे. आपण साधे अंक लक्षात ठेवायचे. 128 लक्षात राहील सेन्सरीला. हा दुसरा आहे 346 11 12. मुद्दाम लिहितोय 346 11 12 वेगवेगळे लिहितोय. ठीक आहे. आणि चौथा आहे 579 10. बरोबर. आता बघा मिक्स्ड टाइप कुठले आहेत हे आता त्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी सांगा. मिक्स्ड सेन्सरी टाइप कुठले आहेत, मोटार टाइप कुठले आहेत, मिक्स्ड टाइप कुठले आहेत लक्षात ठेवायला. हे लक्षात ठेवायचं. हे आकडे लक्षात ठेवायचे आणि त्यांची नावं पुन्हा लक्षात ठेवायची. ठीक आहे. सेन्सरी नर्व्स. फर्स्ट नर्व इज अ सेन्सरी, सेकंड नर्व इज ऑल्सो सेन्सरी अँड 8th नर्व 8वी सुद्धा काय आहे सेन्सरी. क्लिअर. लक्षात आलं. मी आकडे का दिले असे आकडे का दिले तर आपल्याला वाचता येतात. ठीक आहे. 128 346 आणि 579 लक्षात राहतं. फिट डोक्यामध्ये राहतं. म्हणून आता हे काय डबल संख्या आहे म्हणून किंवा दोन संख्येनं बनलेला मोठी संख्या आहे. अल्फाबेटनं म्हणून घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण काय केलं ना वेगळे केले. 11 12 मोटार आहे आणि 10वी काय मिक्स्ड आहे. एवढं लक्षात ठेवा. नाहीतर 128 346 आणि 579 असं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. आता पुढं 346 काय थर्ड नर्व. बरोबर. फोर्थ नर्व. त्याच्यानंतर 6th नर्व आणि काय 11 आणि 12 याच्या नर्व्स काय आहेत मोटार नर्व्स असलेल्या बघायला मिळतात. दीज आर द मोटार नर्व्स. पुढची गोष्ट आपल्याला लक्षात. 5th नर्व, 7th नर्व, 9th त्याच्यानंतर 10th याच्या नर्व्स आहेत. हे काय मिक्स्ड टाइपच्या असलेल्या बघायला मिळतात. आता सेन्सरी नर्व्स काय करतात. व्हॉट आर द सेन्सरी नर्व्स. These nerves carry message from the brain to the organ. लक्षात ठेवायचं. सेन्सरी काय करतात ब्रेन टू ऑर्गन कॅरी करतात. मेसेज कसा असतो ब्रेन टू ऑर्गन. सेन्सरी नर्व कॅरीज मेसेज फ्रॉम द ब्रेन टू ऑर्गन. सॉरी उलट झालं. ऑर्गन टू ब्रेन. ऑर्गन टू ब्रेन. सेन्स सॉरी उलट. Sensory nerves, organ to brain. Message carries from organ to brain. Motor nerves काय? Brain to organ. Motor nerves काय करतात? Brain to organ. आणि mixed nerves काय? They are carrying message in the both direction. Whatever the message or sense or stimulus is received by the organ, that is carried towards the brain by the sensory nerves. Sensory nerve ने काय केलं मेसेज कॅरी केला. फॉर एक्झाम्पल आपल्या डोळ्यामध्ये काही दिसतंय हे काय ब्रेन कडे कॅरी करायचं असतं.
बरोबर. ब्रेनकडे कॅरी करण्याचं काम कोणाचं? सेन्सरी नर्व्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मोटार नर्व काय करतात? त्याच्या उलट काम करतात. सेन्सरी अँड मोटार नर्व्स आर अपोजिट टू इच अदर इन फंक्शन. एकमेकांच्या अपोजिट फंक्शन करतात. आणि मिक्स्ड नर्व दोघांसारखे फंक्शन करतात, म्हणून त्यांना मिक्स्ड म्हटलं. दे आर परफॉर्मिंग द ट्रान्सफर ऑफ और कॅरिंग ऑफ अ मेसेज फ्रॉम द ब्रेन टू ऑर्गन एज वेल एज ऑर्गन टू ब्रेन. दोन्ही बाजून आपल्याला त्यांचा मेसेज कॅरी केलेला बघायला मिळतो. म्हणून आपण ह्या नर्व क्रॅनियल नर्व ज्या 12 आहेत त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केल्या. 3 नर्व आपल्याला सेन्सरी असलेल्या बघायला मिळतात, 5 नर्व ह्या मोटार असलेल्या बघायला मिळतात आणि 4 नर्व ह्या मिक्स्ड असलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने लॉजिकनं लक्षात ठेवायचं आहे. हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतात ना, ते कसेही विचारले जाऊ शकतात, कसेही. त्याला काय एक अशा पद्धतीने विचारायचं असं काही नसतं. त्यांना वाटलं, एखाद्याला वाटलं तर ते कसेही विचारू शकतात. हाऊ मेनी which type of nerves are more in number among the cranial nerve. आणि तिथं ऑप्शन दिलं जाईल, सेन्सरी, मिक्स्ड, मोटार, ऑल असं म्हटलं जाईल किंवा नन ऑफ अबाउट असं म्हटलं जाईल. मोटार नर्व्स आर मोर इन नंबर, कारण त्या किती आहेत? 5 मोटार नर्व्स आहेत, 3 फक्त सेन्सरी आहे आणि 4 काय आहेत? मिक्स्ड आहे. अशा पद्धतीने त्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची. क्लिअर? सो देन वी गो टू द डिफरंट टाइप्स. व्हॉट आर दिस डिफरंट नेम्स फॉर द 12 नर्व्स? ह्या 12 नर्व्स साठी कुठल्या प्रकारची नावं इथं असलेली बघायला मिळतात. तो शब्द आपण तयार केलेलाच आहे. बघा, ह्याच दृष्टीने आपल्याला जायचं, मध्ये मध्ये लक्षात ठेवायचं. मी आता इथं पहिला शब्द काय होता? आकडा काय होता? 128. दुसरा काय होता मोटारचा? 346 आणि 11. बरोबर. 500 आणि 10. बरोबर. कारण आपल्याला डिवाइड करायचे ह्या नर्व्स आणि त्याचं फंक्शन बघायचं, त्या कुठून ओरिजिनेट झाल्या बघायचं. ठीक आहे. बघा, पहिला उ ऑल फॅक्टरी पासून सुरुवात होते. पहिला उ काय होतं? फर्स्ट नर्व, म्हणून त्याला पहिली नर्व असं म्हणायचं. लेबर काय म्हटलं मी? ऑल फॅक्टरी. पहिली काय? ऑल फॅक्टरी आहे. ऑल फॅक्टरी नर्व कशा प्रकारामध्ये येते हे आता इथं शॉर्ट मध्ये लिहितो. SMO आणि MI. बरोबर. प्रकार काय? ऑल फॅक्टरी. टाइप काय? सेन्सरी. बरोबर. कुठून तयार झालेली? ओरिजिनेटेड फ्रॉम. मी टेबल काढणार नाही म्हणून मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो. ओरिजिनेटेड फ्रॉम ऑल फॅक्टरी लोब. Originated from olfactory lobe, where it goes olfaction, smelling करणं म्हणजे काय? olfaction. याचं फंक्शन काय? पहिलं फंक्शन लिहायचं, नंतर ते कुठं जातात हे आपल्याला लक्षात येईल. फंक्शन इज द olfaction. Olfaction or smelling, responsible for the smelling. ठीक आहे. म्हणून आता लक्षात येईल आपल्याला कुठे जातात. मग ह्या कुठे जातात? स्मेलिंग करणारा ऑर्गन कुठला आहे? नोज. बरोबर. सो सेन्सरी इपिथेलियम ऑफ द नोज इज द मोटार ऑर्गन फॉर द olfactory nerve. कुठला आहे? इपिथेलियम. सेन्सरी इपिथेलियम ऑफ नोज. नोजचा सेन्सरी इपिथेलियम आहे, तिथं इनर्वेट झालेली असते. इनर्वेशन
त्याला काय म्हणायचं, इनर्वेशन असं म्हणायचं. इनर्वेशन, ज्या ठिकाणी नर्व जाते तो भाग काय, इनर्वेशन असं म्हणायचं. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इनर्वेशन असं म्हणायचं. आणि जिथून तयार होते त्याला काय म्हणायचं, ओरिजिन असं म्हणायचं. ठीक आहे, दोन प्रकार लक्षात ठेवायचे. म्हणजे हे बारीक बारीक शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. काय की ज्या ठिकाणून तयार होते त्याला काय म्हणायचं, ओरिजिन असं म्हणायचं. आणि ज्या ठिकाणी जाते त्याला काय म्हणायचं, इनर्वेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं, इनर्वेशन. इनर्वेशन, नर्व आतमध्ये गेली की त्याला काय म्हणायचं, इनर्वेशन असं म्हणायचं. कुठे इनर्वेट करते, तर इपिथेलियम ऑफ नोज और सेंसरी इपिथेलियम ऑफ नोज. सो मेसेज इट कॅरीज फ्रॉम इपिथेलियम टू द ऑल्फॅक्टरी लोब. कुठे गेला, ऑल्फॅक्टरी लोब. म्हणजे नोज कडून ऑल्फॅक्टरी लोब कडे मेसेज देण्याचं काम कोण करतं, ऑल्फॅक्टरी नर्व करते. म्हणून आपण काय म्हटलं, सेन्सरी आहे. सेन्सरीचं आपण डेफिनेशन बघितली होती, ऑर्गन टू ब्रेन. मेसेज कसा कॅरी केला जातो, ऑर्गन टू ब्रेन. म्हणून हा ऑर्गन कोण आहे, इपिथेलियम आहे. सेन्सरी इपिथेलियम आपण नोज आहे. आणि मग ब्रेनचा पार्ट कुठला आहे, ऑल्फॅक्टरी लोब आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला ही इथं मेसेज बॅकवर्ड म्हणजेच ऑर्गन टू ब्रेन असा ट्रान्समिट केलेला बघायला मिळतो किंवा कॅरी केलेला बघायला मिळतो. सो इट्स अ फर्स्ट नर्व, ऑल्फॅक्टरी नर्व, ऊ. ठीक आहे, पहिला ओ आपला क्लिअर झाला. दुसरा ऊ आपल्या लक्षात येईल. मी आता काही गोष्टी इथं आपण जशा आहेत तशाच ठेवूया. टाईप, टाईप म्हणतो मी त्याला. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, ओरिजिन. ओरिजिन त्याच्यानंतर काय सांगितलं होतं आपण, फंक्शन. म्हणजे ऑर्गन अगोदर नाही, इनर्वेशन अगोदर नको लिहायला म्हणून मी फक्त. आणि त्याच्यानंतर ऑर्गन, त्याचा स्पेसिफिक ऑर्गन किंवा इनर्वेटेड पार्ट, इनर्वेशन. बरोबर. या चार गोष्टींमध्ये आपल्याला बघायचं. पहिला आपण टाईप बघतोय, त्याच्यानंतर नाव सुद्धा बघतोय त्याचं. दुसऱ्या प्रकारची नर्व आपल्याला बघायला मिळते, ऑप्टिक. काय आहे, ऑप्टिक. सेकंड नर्व, सेकंड इज द ऑप्टिक. ऑप्टिक, ऑप्टिक. बरोबर. ऑप्टिक, ऑप्टिक्स हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला. ऑप्टिक्स, ऑप्टिशियन हा शब्द ऐकला. नंतर चष्म्याचं दुकान हे ऐकलं शब्द. त्याच्यावर चष्म्यावाल्यांना काय म्हटलं जातं, ऑप्टिशियन असं म्हटलं. बरोबर. आणि चष्म्याच्या संबंधित जी कामं असतात त्याला ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच संदर्भातला हा ऑप्टिक आहे. ऑप्टिक इज अ फंक्शन ऑफ अ विजन. याचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय, विजन. म्हणून आता लक्षात ठेवायचं, ऑप्टिक नर्व कुठली आहे, सेकंड नर्व आहे. टाईप कुठला आहे तिचा, सेन्सरी. ओरिजिन कुठून झाला, इट ओरिजिनेट फ्रॉम द डायन्सेफॅलॉन. आता तिथं आपण काही गोष्टी बघितल्या होत्या. काय गोष्टी बघितल्या होत्या, तर विजन साठीचे पार्ट कुठं प्रेझेंट आहेत आतापर्यंत आपण बघितलं. खरं तर काही अॅनिमल्स मध्ये ऑप्टिक लोब्स असतात. काय असतात, काही अॅनिमल्स मध्ये काय डायरेक्ट ऑप्टिक लोब्स मोठे असतात. जसं आपण बर्ड मध्ये बघतो. बर्ड काय, बर्डची विजन व्हेरी कीन असते. खूप चांगली विजन असते बर्डला. म्हणजे आकाशामध्ये किती उंच घार असते, घार किती उंच जाते, गरुड असतो किती उंच असतो, पण त्याला खालची सुई सुद्धा दिसते. म्हणजे त्यांची विजन सगळ्यात जास्त चांगली असते. ज्यांची विजन चांगली त्यांचे ऑप्टिक लोब डेव्हलप झालेले असतात, मोठे असतात. पण आपल्यामध्ये तसं नाही, आपली विजन एवढी चांगली नाही. लक्षात ठेवा, आपली ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्यामध्ये मात्र एरिया काय झाले, छोटे झाले. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना मध्येच आपल्याला ते बघायला मिळतं. ऑप्टिकचं फंक्शन कुठं बघायला मिळतं, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. बरोबर. तो कुठं असतो, तर मिड ब्रेनच्या वरच्या बाजूला आपल्याला असलेला बघायला मिळतो. म्हणून तिथं डायन्सेफॅलॉनच्या बाजूनच आपल्याला काय झालेल्या बघायला मिळतात, त्या नर्व ओरिजिनेट झालेल्या बघायला मिळतो. म्हणून कुठं ओरिजिन झालेला आहे, साइड्स ऑफ डायन्सेफॅलॉन. डायन्सेफॅलॉनच्या बाजूनच त्या आलेल्या बघायला मिळतात.
फंक्शन काय याचं? विजन. फंक्शन काय? विजन. सेन्सेशन ऑफ अ लाईट. सो वेअर इट हॅज टू गो. यांनी कुठे गेलं पाहिजे मग? म्हणजे त्याचा ऑर्गन कुठला असला पाहिजे? आय. आय मध्ये सुद्धा कुठला असला पाहिजे? सेन्सरी पार्ट ऑफ आय. सेन्सरी पार्ट ऑफ आय इज द रेटिना ऑफ आय किंवा रेटिनल इपिथेलियम. रेटिना. रेटिना म्हटलं ते चालेल. रेटिना ऑफ आय. आयचा रेटिना. बरोबर. These are the sensory organ. Retina of eye is a sensory organ. So they go to the retina, and the message from the retina is transferred to the diencephalon. बरोबर. रेटिनाचा मेसेज कुठे केला जातो? डायन्सेफॅलॉनकडे नेलेला आपल्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला ओरिजिन आणि त्याचा इनर्वेशन ऑर्गन सुद्धा तिथं लक्षात आलेला बघा. सो सेकंड इज द ऑप्टिक. तिसऱ्या प्रकारची नर्व आपल्याला असलेली बघायला मिळते, दॅट इज ऑप्थॅल्मिक. ऑप्थॅल्मिक. बघा आता ऑप्थॅल्मिक ही जी नर्व आहे ती कशा प्रकारची आहे लक्षात ठेवायचं. पुढे लगेच तिकडे लक्ष द्यायचं. म्हणून मी इथं रेफरन्सला लिहून ठेवलंय. कुठल्या प्रकारची आहे? हा टाईप काय आहे तो? मोटार. बरोबर. कुठली नर्व आहे ती? मोटार नर्व. motor nerve. This motor nerve is originated from the midbrain part. Midbrain fluid. Midbrain fluid. ठीक आहे. ब्रेन फ्लुइड पासून ते तयार झाले. म्हणजे काल आपण मिड ब्रेनचे फंक्शन बघितले होते. फ्लोरा सेरेब्री असेल किंवा त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कॉर्पोरा कॉर्टिकल. मिड ब्रेनचे पार्ट आपण बघितले होते. बरोबर. त्याच्यामध्ये एक पार्ट सांगितला होता किंवा एक फंक्शन सांगितलं होतं. कुठलं? कुठल्या याचं? सुपेरियर कॉलिक्युली आणि इन्फेरियर कॉलिक्युली. इन्फेरियर काय झालं? सॉरी ऑक्युलोमोटर म्हटलं काय? ठीक आहे असेल. ऑप्थॅल्मिक म्हटलं तरी चालतंय. ऑक्युलोमोटर तिसऱ्याबद्दलच आपण बोलतोय. ऑक्युलोमोटर. हा ऑक्युलोमोटर. ठीक आहे. तर त्याचं फंक्शन आपण सांगितलं होतं. ऑक्युलोमोटरचं काय सांगितलं होतं? हा एक फंक्शन सांगितलं होतं. कुठल्या मिड ब्रेनचं फंक्शन काय सांगितलं होतं आपण? विजनला रिस्पॉन्ड करणं. काय करणं? विजनला रिस्पॉन्ड करणं. कसा रिस्पॉन्स करायचा आहे? विजन दिसली म्हणजे आपल्याला काही दिसलं की आपण त्याच्याकडे वळून बघतो. बरोबर. मुवमेंट करायची. मग पहिली मुवमेंट कोणाची होते? डोळ्यांची होते. कशाची होते? डोळ्याची. म्हणजे मी जर इकडे बघत असेल आणि तुम्ही जर काही हालचाल करत असाल तर मला दिसतं. मग मी लगेच तुमच्याकडे माझे डोळे फिरतात. जरी मी इकडे बघत असलो तरी माझे डोळे तुमच्याकडे फिरतात. म्हणजे मुवमेंट ऑफ आयबॉल हे होणं गरजेचं. म्हणजे मोटार मेसेज कुठून जातो? ब्रेन कडून डोळ्याकडे जाणार. बरोबर. ब्रेन कडून डोळ्याकडे जाणार. म्हणून डोळ्याच्या मसल्सला जो काही मेसेज पाठवला जातो तो कुठून? मोटार नर्व आणि ऑक्युलोमोटर. डोळ्याच्या मोटार आहेत म्हणून त्याला ऑक्युलोमोटर असणार. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मोटार नर्व कॅरीज मेसेज फ्रॉम द ब्रेन टू द ऑर्गन. ब्रेन टू द ऑर्गन और यू कॅन से आय. डोळा. ठीक आहे. मिड ब्रेन पासून डोळ्याकडे. म्हणून फंक्शन काय असेल? रोटेशन और मुवमेंट. काय असेल पहिलं? मुवमेंट ऑफ आयबॉल. मुवमेंट ऑफ आयबॉल. आयबॉलची मुवमेंट इथं महत्वाची असलेली बघा ना. ठीक आहे. आयबॉलची मुवमेंट. सो इट इनर्वेट्स द मसल ऑफ अ आय.
डोळ्याच्या ज्या मसल्स आहेत, रेक्टस मसल्स असतील कुठल्या प्रकारचे, स्पेशली आय मसल्स, 4 of 6, 4 मसल्स, 6 पैकी 4, 6 पैकी 4 आय मसल्स असं म्हणतात. आय मसल्स जवळजवळ 6 असतात वेगळ्या प्रकारच्या, लॅटरल मसल्स, डॉर्सल मसल्स, वेंट्रल मसल्स, रेक्टस मसल्स, अशा वेगळ्या प्रकारच्या मसल्स असतात. म्हणजेच काय, थोडस डोळ्याचं आपण स्ट्रक्चर बघताना ते बघणारच आहोत, म्हणून मी काय जास्त सांगत नाही, फक्त इथं समजून घेण्यासाठी. काही मसल्स अशा असतात, काही मसल्स वरती असतात, काही मसल्स खाली असतात, काही मसल्स इकडे असतात. म्हणून मी इकडे जर बघायचं झालं तर इकडच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, इकडच्या रिलॅक्स होतात. मी वरती बघायचं झालं, वर जर मी डोळे फिरवले तर काय होतात, वरच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, खालच्या रिलॅक्स होतात. खाली बघायचं झालं तर खालच्या कॉन्ट्रॅक्ट होतात, वरच्या रिलॅक्स होतात. अशा पद्धतीने म्हणजे डोळ्याची मुवमेंट करण्यासाठी ह्या मसल्स महत्वाच्या असतात. म्हणून ऑक्युलोमोटर काय करते, ब्रेन मध्ये जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे ते इंटरप्रिटेशन करून मुवमेंट किंवा आय मसलला मेसेज देण्याचं काम कोण करत असतं, तर ऑक्युलोमोटर नर्व करत असते. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही तिसरी नर्व असलेली बघायला मिळते. इट इज अ थर्ड क्रॅनियल नर्व. थर्ड क्रॅनियल नर्व. चौथी क्रॅनियल नर्व आपल्याला असलेली बघायला मिळेल, दॅट इज अ पॅथेटिक. फोर्थ कुठली आहे, पॅथेटिक. पॅथेटिक बरोबर. पॅथेटिक also मोठा, म्हणून तिथे रेफरन्सला मी मुद्दामून लिहून ठेवलंय. पॅथेटिक also अ मोठा. मोठा. ठीक आहे. पॅथेटिक काय, मोठा. ही सुद्धा काय, कुठून ओरिजिन होते, मिड ब्रेन. ही सुद्धा कुठून ओरिजिन होते, मिड ब्रेन कडून ओरिजिन झालेली बघायला मिळते. याचं सुद्धा फंक्शन, फक्त फंक्शन थोडंसं बदललेलं आहे. काय झालंय, थोडंसं बदललेलं आहे. रोटेशन, एवढंच म्हणतो, रोटेशनल मुवमेंट. मुवमेंट ऑफ आयबॉल. आयबॉलची रोटेशनल मुवमेंट करण्यासाठी ही नर्व मेसेज कॅरी करते. ठीक आहे. म्हणून इथं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारच्या नर्व्स, पण इथं मात्र एकच नर्व असलेली बघायला मिळते. वन नर्व, वन मसल इज इनर्वेटेड. एकच नर्व आहे आणि ती नर्व काय करते, एका मसलला इनर्वेट करते. 6 पैकी आपण ज्या 6 बघितल्या त्या अगोदरच्या आहेत, जवळजवळ 4 इनर्वेट केलेल्या, पण इथं एका मसलला इनर्वेट करते. आणि म्हणून एका मसलला जर इनर्वेट केलं तर मुवमेंट होते, रोटेशन होतं. रोटेशन आईचं कसं होतं बघा, वेगळ्या पद्धतीने बघा. किंवा साधं सिंपल जर बघितलं तरी जर डोळा इकडे फिरवायचा असला, थोडासा एका दिशेने फक्त रोटेशन, रोटेट करायचं. मी आता माझ्या डोळ्याकडे लक्ष द्यायचं, पूर्ण असा फिरतोय, रोटेट होतोय. बरोबर. मुवमेंट म्हणजे सगळ्या बाजूने मुवमेंट करणं, आणि रोटेट होणं म्हणजे पूर्ण अँगल त्याचा बदलतो. ठीक आहे. अशा पद्धतीचं रोटेशन करायचं झालं तर एका मसल मुळे झालेलं बघायला मिळेल. तर ही पॅथेटिक नर्व आपल्याला त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेली बघायला मिळते. आणि हे सुद्धा कोण करतं, मिड ब्रेनचंच काम आहे. मेसेज कोण देतं, मिड ब्रेनचं. म्हणून मसल कडून मिड ब्रेन कडून मसल कडे मेसेज जो जातो तो मेसेज कॅरी करण्याचं काम कोण करतं, मोठा पॅथेटिक नर्व. इट इज अ फोर्थ नर्व. क्लिअर. चौथी जी नर्व आहे आपल्याला पॅथेटिक असलेली बघायला मिळते. म्हणजेच तिसरा उ झाला आणि चौथा पी झाला, उप झाला. ठीक आहे. उप झालं. आता पुढे जायचं जरासं. लक्षात ठेवायचं की अजून सुद्धा गोष्टी लक्षात इथं थोड्या येतात. पहिल्या 2 आहेत त्या सेन्सरी आहेत, दुसऱ्या 2 आहेत, दुसरा 2-2चा ग्रुप करा. कसं आता लक्षात ठेवता येईल बघा. पहिल्या 2 सेन्सरी,
दुसऱ्या 2 सेन्सरी, तिसऱ्या, त्याच्यानंतर चौथ्यानंतर काय येणार, 5वी काय आहे, मिक्स्ड आहे. ठीक आहे. 6वी मोटार आहे, 7वी मिक्स्ड आहे, बरोबर. 8वी सेन्सरी आहे, म्हणजे एक नंतर झालं. आणि त्याच्यानंतर 9 आणि 10 मिक्स्ड आहे, 11 आणि 12 मोटार. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आहे, 2-2 चा ग्रुप करा. सेन्सरी, मोटार आणि त्याच्यानंतर 1-1 चा ग्रुप करा. मिक्स्ड पासून सुरुवात करा. मिक्स्ड, मोटार, त्याच्यानंतर सेन्सरी, मोटार, मिक्स्ड आणि सेन्सरी, आणि त्याच्यानंतर शेवटचा 2 आहे तो मिक्स्ड आणि मोटार. अशा पद्धतीने लक्षात ठेवताना कसं ठेवा, किंवा हे साधं सिंपल आपलं लॉजिक आहे की हे आकडे लक्षात ठेवले की तुम्हाला सगळं कुठल्या सेन्सरी आहेत, कुठल्या मोटार आहेत, सगळं लक्षात राहतं. ठीक आहे. म्हणजेच कधी कधी आपल्याला प्रश्न कसे विचारले जातील, तर एखादा सांगितलं जाईल 12th cranial nerve is डॅश डॅश टाईप, कुठल्या टाईपचे आहे, खाली दिलं जाईल मोटार, मिक्स्ड, नन ऑफ द सेन्सरी वगैरे. तर लगेच 12th कुठली असायला पाहिजे, हा फॉर्म्युला तुम्हाला कामाला येईल. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला कामाला येईल. जी जास्त लॉजिक लावायची गरज नाही, तुम्ही लक्षात ठेवायला इकडलं ते कसं लक्षात ठेवायचं वगैरे काही डोक्यात घ्यायचं नाही. तर लगेच हा फॉर्म्युला लक्षात ठेवला की तुम्हाला लक्षात राहील की 12th कुठली. 12th म्हटलं की लगेच असतो म्हणणार मोटार, प्रश्न भेटतो. ठीक आहे. किंवा विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ अ नर्व, क्रॅनियल नर्व इज अ मोटार नर्व. खाली दिलेला कुठला नर्वचा ग्रुप जो आहे तो मोटार आहे, क्रॅनियल नर्वचा ग्रुप आहे मोटार. मग तुम्हाला दिला जाईल, कुठलाही दिला जाईल, तिथं हे न देता आपल्याला अशा प्रकारचे आकडे दिले जातील. अशा प्रकारचे आकडे जर दिले तर तुम्ही काय करणार, तुम्हाला लक्षात नाही राहणार, मग तो फॉर्म्युला तुम्हाला काम लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याच्यावरून काय होतं, दुसरा एक बेनिफिट, आपल्याला नर्वची टाईप जर लक्षात राहिले तर त्याचं फंक्शन सुद्धा कोरिलेट करायला अवघड जात नाही. आता लक्षात ठेवा, त्याच्या नर्व आहेत पुढून मागं जातात. कुठं, पुढून मागं. आता लक्षात ठेवायचं, पहिला जो होता काय होता, ऑलफॅक्टरी लोब कडून ओरिजिनेट झालेला. दुसऱ्या डायन्सेफॅलॉन, ऑलफॅक्टरी लोबच्या मागच्या बाजूला काय डायन्सेफॅलॉन असतो. त्याच्यानंतर मिड ब्रेन आहे, त्याच्यानंतर मिड ब्रेन आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर काय होणार आहे, मिड ब्रेनच्या मागचा जो पार्ट आहे पॉन्स ओरली. आता लक्षात ठेवायचं, इथून पुढे पॉन्स ओरली आणि मिडिल ऑफ द मोटा, दोनच शब्द लक्षात ठेवायचे, पॉन्स ओरली आणि मिडिल ऑफ द मोटा. म्हणजे 4 ते 5 ऑर्गन पार्ट जर लक्षात ठेवले ब्रेनचे, तर सगळ्या ह्या नर्वच्या आहेत कुठं कुठं इनर्वेट झालेल्या किंवा कुठं कुठं ओरिजिनेट झालेल्या हा तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. बघूया जरासा ह्या सगळ्या नर्व्ह आपण पटपट संपूया, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे. फिफ्थ नर्व आहे ट्रायजेमिनल, बरोबर ना. फिफ्थ ट्रायजेमिनल लक्षात ठेवायचं. या फिफ्थ नर्व मध्ये 3 सब नर्व्स असतात. काय असतात, 3 सब नर्व्स आहेत, छोट्या छोट्या नर्व्स आहेत. इट इज अ लार्जेस्ट नर्व ऑफ द अमंग द क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्व मध्ये सगळ्यात मोठी नर्व कुठली आहे, ट्रायजेमिनल. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ट्रायजेमिनल इज अ लार्जेस्ट नर्व अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डेंटिस्ट नर्व. त्या नर्व याला काय म्हणायचं, डेंटिस्टची नर्व आहे. म्हणजे सगळे जे डेंटिस्ट असतात त्या डेंटिस्टला ह्या ट्रायजेमिनलचा चांगला अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की ह्या एवढ्या जबड्याच्या भागामध्येच काम करतात सगळ्या. ठीक आहे. जबड्याच्या भागामध्ये काम करतात आणि ज्या दाताचे जे डॉक्टर असतात ह्या नर्वला फार जपतात. त्याचं कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं बघायला मिळतं. कारण ह्या नर्वला जर थोडासा धक्का जरी लागला आणि ह्या नर्व जर खराब झाल्या तर तोंडाचा काही उपयोग होत नाही. एवढं साधं सिंपल. म्हणजे तुम्हाला चव लागणार नाही, आतमध्ये काही तोंडामध्ये टाकलं तर लक्षातच येणार नाही, असं भरपूर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला झालेल्या. म्हणून ट्रायजेमिनल इज अ डेंटिस्ट नर्व. काय म्हणायचं, ट्रायजेमिनल इज अ डेंटिस्ट नर्व.
पुन्हा या तिथं टाईप कुठला आहे तिथं मिक्स्ड, इट इज अ मिक्स्ड टाईप ऑफ नर्व. origin it is originated from the ventral side of a pons boroli. Ventral side of pons boroli किंवा सिंपली पॉन्स. ठीक आहे. तिसरं फंक्शन. आता फंक्शन जे आहे ते आपल्याला डिवाइड करता येईल. फंक्शन डिवाइड करता येईल किंवा जनरल फंक्शन जरी आपण लिहिलं तरी चालेल. कशासाठी असतं सेन्सेशन वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सेशन. फॉर एक्झाम्पल टेस्ट आहे, टच आहे, ठीक आहे, आणि जॉ मुवमेंट आहे. काय होतं बघा, म्हणजे ही मिक्स्ड आपण का म्हणतो त्याचं कारण आहे. जर समजा ही अशा पद्धतीने पॉन्स बोरोली पासून जर ओरिजिनेट झालेली असेल तर इमिडिएटली इट इज डिवायडेड इनटू द 3 मेजर नर्व्स. 3 मेजर नर्व्स मध्ये ही डिवाइड, म्हणून त्याला ट्रायजेमिनल असं म्हणतात. काय म्हटलंय? ट्रायजेमिनल. एकाच ठिकाणून 3 गटामध्ये ती डिवाइड केलेली बघायला मिळते. मग त्याच्यातली काय एक जाते ती आपल्याला जॉला गेलेली बघायला, ऑप्थॅल्मिक असं म्हणतात. ऑप्थॅल्मिक एक आहे ऑप्थॅल्मिक, दुसरी आहे मॅक्झिलरी आणि तिसरी आहे मॅन्डिब्युला. ठीक आहे. 3 प्रकारमध्ये आपल्याला सांगता येईल. आता बघा, जर आपण ऑप्थॅल्मिक बघितली तर ती कुठे जाते? नेझल कॅव्हिटीच्या सगळ्या पार्टला आपल्याला इकडे बघा ऑप्थॅल्मिक त्या रिजन मध्ये जाते. कुठे जाते? ह्या रिजन, एवढा रिजन म्हणजे ओठाच्या वरच्या बाजूचा रिजन. ओठा लिप्सला सुद्धा जाते. ठीक आहे. म्हणजे हे रिजन जे आहे जर डिस्टर्ब झालं तर ह्या रिजन मध्ये कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन येणार नाही, म्हणून ही आपल्याला ऑप्थॅल्मिक असलेली बघायला मिळते. आता दुसरी आहे मॅक्झिलरी सुद्धा काय सेन्सरीच आहे. ही कुठे जाते? मॅक्झिला म्हणजे वरचा जॉ. मॅक्झिला म्हणजे काय? वरचा जॉ. वरच्या जॉला गेलेली, अप्पर जॉला गेलेली बघा. अप्पर जॉचे जे पार्ट आहेत फॅरिंग्स पासून सगळे त्या सगळ्या रिजन मध्ये आपल्याला गेलेली बघायला मिळते. म्हणून जर बघा कधी कधी आपल्याला असं लक्षात आलं असेल की एखादा घास खाताना आपल्याला किंवा चॉकलेट खाताना चॉकलेट वरच्या बाजूला चिकटते, बरोबर? हे लक्षात येते की नाही आपल्याला? जर ही नर्व खराब झाली तर ते लक्षात येणार नाही. साधं सिंपल लॉजिक. वरती चॉकलेट चिकटली काय, काय चिकटलं काय, आपल्याला काही लक्षात येणार नाही. टाळ्याला मुद्दा टाळा. ठीक आहे. तर ती अशा पद्धतीने असलेली बघा. दात आहे, वरच्या बाजूचे दात आहे, तर काही लगेच सेन्सेशन होतं. म्हणजे आतल्या हिरड्या आहेत, हिरड्याला सेन्सेशन होतं, बरोबर? तिथं आपल्याला गेलेली बघा. आणि म्हणून आपल्याला यांचं सेन्सरी फंक्शन वेगळं असलेलं बघा. आणि दुसरी मॅक्झिलरी आहे, मोटार टाईप आहे. मॅक्झिलरी काय मिक्स्ड आहे. मॅक्झिलरी काय मिक्स्ड आहे. आणि म्हणून याच्यामध्ये टोटल जर बघितली ट्रायजेमिनल इज मिक्स्ड टाईप बिकॉज इट हॅज अ बोथ फंक्शन्स, मिक्स्ड फंक्शन ऍज वेल एज सेन्सरी फंक्शन. म्हणून याला आपण कॉमन मिक्स्ड असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा तिन्ही प्रकारच्या नर्व्स, आता मॅन्डिब्युला, तिसरी आहे मॅन्डिब्युला. दिस मॅन्डिब्युला goes to the lower jaw and therefore receive the message from the lower jaw parts. lower jaw चे पार्ट कुठले आहेत? सगळे असतील. बकल कॅव्हिटी असेल, टंग असेल, त्या सगळ्या रिजन मधून. आणि म्हणून खालच्या जॉला जर काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे मॅन्डिब्युलरला जर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला चव सुद्धा लागणार नाही, जीभ सुद्धा हलणार नाही. म्हणजे बघा किती डेंटिस्टचं काम किती महत्वाचं असतं. डेंटिस्टने जरा थोडीशी जर चूक केली ना, जीभ सुद्धा हलणार नाही. आपण जी जीभ इकडे तिकडे फिरवतो ती सुद्धा जीभ हलवता येत नाही. टेस्ट तर लागणारच नाही. जबडा सुद्धा हलवता येणार नाही, वाकडा होईल. म्हणून डेंटिस्टचं काम आहे. म्हणून याला डेंटिस्ट नर्व असं म्हणायचं. ठीक आहे.
अशा पद्धतीनं आपल्याला ही नर्व वेगळ्या कारणासाठी महत्वाची असलेली बघायला मिळते. क्लिअर? सो इट्स अ फिफ्थ टाइप ऑफ अ नर्व दॅट इज अ ट्रायजेमिनल. ट्रायजेमिनल ही पाचव्या प्रकारची नर्व असलेली बघायला मिळते. ठीक आहे. इट गोज टू द डिफरंट पार्ट्स. जसं आता आपण बघितलं की कुठल्या प्रकारची ऑप्थॅल्मिक आहे, मॅक्झिलरी आहे की मॅन्डिब्युलर आहे, त्याच्यानुसार त्या त्या भागाला ती इनर्वेट करते आणि त्या रिजनच्या छोट्या छोट्या पार्टला. आता मी काही सगळ्याचे पार्ट तिथं सांगत नाही की मॅन्डिब्युलर फॉर एक्झाम्पल ऑप्थॅल्मिक असेल तर ह्या रिजन मध्ये जे सगळे पार्ट आहेत ते तिथं जातात. डोळ्याचे सुद्धा भाग असतील, लॅक्रिमल ग्लँड असेल किंवा टियर ग्लँड आपल्याला म्हणतो आपण ते असेल किंवा इथल्या मसल्स असतील, इथल्या मसल्स इकडे माझ्याकडे जर बघितलं मी असं इथं हे करतो, अशा मसल्स असतील, छोट्या छोट्या मसल्स असतील किंवा इथल्या डोक्याच्या कपाळाच्या मसल्स आहेत. तिथं सुद्धा स्काल्प ह्या आपल्या स्किनच्या आतमध्ये असणाऱ्या मसल्स जे असतात त्यांना काय म्हणायचं, स्काल्प मसल्स असं म्हणायचं. स्किनच्या आतमध्ये, ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं, स्काल्प मसल्स असं म्हणायचं. सो वी कॅन मूव्ह द स्किन. आपण पाठीची स्किन मूव्ह करू शकतो का? करू शकतो का? घोड्यासारखी माहितीये का, जनावराला हात टच केला की अशी स्किन हलते माहितीये, तशी आपण मूव्ह करू शकतो का? नाही. पण फेस मध्ये अशा मुवमेंट होतात, त्याला स्काल्प मसल्स असं म्हणायचं. त्या मसल्स मुवमेंट करण्यासाठी ह्या नर्व महत्वाच्या असलेल्या आपल्याला मिळतात. क्लिअर? तर अशा प्रकारची ही ट्रायजेमिनल मसल नर्व आपल्याला असलेली बघायला मिळते. ट्रायजेमिनल. ठीक आहे. सहावी आहे ऍब्ड्युसन. ऍब्ड्युसन सहावी मसल आहे ऍब्ड्युसन. ऍब्ड्युसन कसली आहे? मोटार. मोटार. इट इज ऑल्सो ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉन्स. पॉन्स मधून ही ओरिजिनेट झालेली बघायला मिळते. अँड इट इज सप्लाइड टू द other part. So it is also involved in the movement of eye. बघा, आईच्या संबंधित दोन नर्व्स बघितलेल्या आपण. कुठल्या होत्या? एक आहे ऑप्टिक आणि दुसरी आहे ऑक्युलोमोटर. तिसरी नर्व आहे ऍब्ड्युसन. डोळ्याच्या संबंधित तीन क्रॅनियल नर्व आहे. कुठली? ऑप्टिक, ऑक्युलोमोटर आणि ऍब्ड्युसन. ऑप्टिक जी आहे ती काय करते? चार मसल्सला सप्लाय केली जाते. कुठल्या? चार मसल्स. टोटल डोळ्याला किती मसल्स आहेत? 6 मसल्स. बरोबर. चार मसल्सला कुठली असते? ऑप्टिक असते. सॉरी, एका मसल्सला नाही, 4 मसल. बरोबर. 4 मसलला ऑप्टिक असते आणि एका मसलला ऑक्युलोमोटर आहे. बरोबर. आणि उरलेल्या एका मसलला कुठली आहे? ऍब्ड्युसन आहे. ऍब्ड्युसन इज सप्लाइड टू द रेक्टस मसल. त्यामुळे त्याला इनर्वेशन. इनर्वेशन. इनर्वेशन कुणाला असतं? रेक्टस मसल. रेक्टस मसल. रेक्टस मसल ही साईडची मसल असते. लक्षात ठेवा. इकडं साईडला जी आहे, म्हणजे मी डोळ्याची मुवमेंट अशी करतोय ना, त्याच्यासाठी वर खाली मुवमेंट, बाजूला मुवमेंट किंवा डोळा फिरवणे, चारही मसल्स ज्या असतात, मधल्या ज्या क्रॉस मसल्स असतात, क्रॉस मसल्स असतात, त्या काय करतात? पूर्ण डोळा फिरवण्याचं काम करतात. डोळा फिरवण्याचं असं. ठीक आहे. डोळे फिरले म्हणतो ना आपण एखाद्याचे, डोळे फिरले राव बघून असं म्हणतो ना आपण. ते काय करतात? त्याच्यासाठी कुठल्या? ऑक्युलोमोटर, सॉरी, ऑप्टिक मसल्स असतात. ठीक आहे. वर खाली करण्यासाठी कुठल्या मसल्स असतात? ऑक्युलोमोटर. वर आणि खाली फक्त काढायचं. आणि साईडला करायचं झालं तर कुठल्या? ऍब्ड्युसन. साईडला जर डोळे बघायचे झाले तर काय? ऍब्ड्युसन. क्लिअर? तर रेक्टस मसलला सप्लाय झालेल्या बघायला. सो these are also involved in the movement of this different bits of the eyeball. Eyeballच्या movement साठी हे महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. So these are the different nerves. उरलेल्या ज्या 6 nerves आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. कारण सर आले. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या नर्व्स असलेल्या बघायला मिळतात. त्या नर्व्स लक्षात ठेवण्याचे सोपे फंडे तुम्ही लक्षात ठेवले की ह्या अवघड नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण पहिला शब्द बघितला टॅप, हा बघितला. फॅग VSH फक्त बघायचा. क्लिअर? ठीक आहे. थांबूया.